नमस्कार, स्वागत आहे तुमचे आपल्या सीएम मराठी न्यूज चॅनलवर। आज पुन्हा एकदा एक नवीन माहिती घेऊन तुमच्यासाठी सज्ज झालो आहोत। जेवणाच्या ताटावरच ओमप्रकाश यांना पत्नीने संपवले आहे। 15 मिनिटे बचाव करत होते माजी अधिकारी। नेमकं हे प्रकरण काय आहे, ही घटना कुठे आणि कशी घडली आहे हे सविस्तररित्या जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा। तसेच सीएम मराठी न्यूज चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून शेजारचं बेल बटन देखील प्रेस करून ठेवा, जेणेकरून नवीन आलेली अपडेट सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल। कर्नाटकाचे माजी पोलीस प्रमुख ओमप्रकाश यांच्या हत्येने सर्वांनाच हादरवून सोडले आहे। माजी पोलीस महासंचालकांच्या हत्येच्या आरोपाखाली पोलिसांनी त्यांची पत्नी पल्लवी आणि मुलीला ताब्यात घेतले आहे। पोलिसांनी पल्लवी यांच्याकडे केलेल्या चौकशीत धक्कादायक माहिती समोर आली आहे। ओमप्रकाश रविवारी बंगळुरू येथील त्यांच्या निवासस्थानी मृत अवस्थेत आढळले होते। 68 वर्षीय निवृत्त पोलीस अधिकाऱ्याच्या पोटावर आणि छातीवर चाकूने वार करून अनेक जखमा करण्यात आल्या होत्या आणि त्यांचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडला होता। जेवणाऱ्या ताटावरच वाद झाल्यानंतर पत्नीने ओमप्रकाश यांच्यावर हल्ला करून त्यांना संपवल्याची माहिती समोर आली आहे। मिळालेल्या माहितीनुसार माजी पोलीस महासंचालक ओमप्रकाश यांची पत्नीसोबत संपत्तीवरून वाद सुरू होते। ओमप्रकाश हे जेवणाच्या टेबलावर जेवण करत असतानाच त्यांच्यावर चाकूने हल्ला करण्यात आला। ओमप्रकाश यांच्या प्लेटमध्ये 2 प्रकारचे मासे होते आणि त्यांचे अर्धे जेवण झाले होते। त्याच दरम्यान त्यांची पत्नी पल्लवी यांनी वाद घातला आणि अचानक त्यांच्यावर चाकूने वार केले। पल्लवी यांनी त्यांच्या डोळ्यात मिरची पावडर टाकली आणि दोरीने बांधून त्यांना भोसकून ठार मारले। त्यांच्यावर काचेच्या बाटलीने हल्ला करण्यात आला। घटनास्थळावरून पोलिसांना 2 चाकू आणि 1 तुटलेली बाटली सापडली आहे। महत्त्वाची बाब म्हणजे पल्लवी आणि त्यांची मुलगी कृती हे दोघेही हत्येत सहभागी असल्याचा संशय पोलिसांना आहे। हल्ला केल्यानंतर दोघींनीही ओमप्रकाश यांचा मृतदेह बेडशीटमध्ये गुंडाळला असेही पोलिसांनी सांगितले आहे। घटनास्थळी टेबलाजवळ जेवणाची प्लेट दिसत होती तर डायनिंग हॉलमध्ये ओमप्रकाश रक्ताच्या थारोळ्यात पडलेले होते। ओमप्रकाश यांची हत्या केल्यानंतर पल्लवी आणि कृती यांनी स्वतःला एका खोलीत कोंडून घेतले। त्यानंतर पल्लवी यांनी पोलिसांना फोन करून हत्येची माहिती दिली। जेव्हा पोलीस घटनास्थळी पोहोचले तेव्हा कृतीने बाहेर येण्यास नकार दिला आणि स्वतःला खोलीत कोंडून घेतले। पल्लवी यांनी स्वतःला पोलिसांच्या स्वाधीन केले आणि हत्येची कबुली दिली, मात्र कृती आतच होती। शेवटी पोलिसांनी दरवाजा तोडून कृतीला ताब्यात घेतले आहे आणि दोघींचे मोबाईल देखील जप्त केले आहे। चौकशी दरम्यान स्वतःच्या संरक्षणासाठी ओमप्रकाश यांची हत्या केल्याचे पल्लवीने सांगितले। ओमप्रकाश हे घरात बंदूक घेऊन फिरत असे। किरकोळ वादाच्या वेळी ते बंदूक दाखवून गोळी मारण्याची धमकी देखील देत होते असे पल्लवी यांनी सांगितले। घटनेच्या वेळी देखील ओमप्रकाश यांनी बंदुकीने धमकावले, त्यानंतर आपण त्यांच्यावर चाकूने वार केले असे पल्लवीने सांगितलेले आहे। दरम्यान ओमप्रकाश यांनी अनेक वेळा वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना माझ्या पत्नीकडून होणारा छळ मी सहन करू शकत नाही असं देखील सांगितलेलं म्हटलं आहे। प्राथमिक तपासात ओमप्रकाश यांच्या छातीत, पोटात आणि हातावर चाकूने वार करण्यात आले होते। त्यांना सुमारे 8 ते 10 वेळा चाकूने वार करण्यात आलेले आहे। पोटाच्या भागात 4 ते 5 जखमा होत्या, ज्यामुळे मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला। डायनिंग हॉलची फरशी रक्ताने माखलेली होती। ओमप्रकाश यांचा मृत्यू होण्यापूर्वी त्यांनी सुमारे 15 ते 20 मिनिटे स्वतःला वाचवण्याचा बराच प्रयत्न केल्याचे तपासातून समोर आलेले आहे। या घटनेबाबत तुमच्या काय प्रतिक्रिया आहे हे कमेंटद्वारे कळवा आणि अशाच नवीन ताज्या घडामोडी आपल्या सीएम मराठी न्यूज चॅनलवर पाहत रहा। धन्यवाद।